वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वरपादुकाभ्यो नमः सुलक्ष्मीपतिपादुकाभ्यः श्री गुरु परमा गुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशां मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेक रूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। नमस्कार। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालयामध्ये मी ओंकार शंकर देशपांडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर कर्क राशीवाल्यांसाठी हा आठवडा थोडा कठीण पण लाईफ चेंजिंग करणारा आहे, कारण तुमच्या भाग्यस्थानात म्हणजे 9व्या भावात मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून। त्यातच 10 एप्रिलला बुधही या राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे भाग्य, धर्म आणि जीवनाची जी दिशा असते सगळं बदलून टाकणार आहे। कर्क राशीवाल्यांनो, आधी आपण ग्रहस्थिती समजून घेऊया। 9व्या भाव म्हणजे मीन राशीत रवी, मंगळ 6 एप्रिलला मार्गी होतोय मंगळ। शनी वक्री, नेपच्यून 11व्या भावात वृषभ राशीत हर्षद, त्यानंतर 12व्या भावात मिथुन राशीत गुरु, 2ऱ्या भावात सिंह राशीत केतू, 7व्या भावात म्हणजे मकर राशीत प्लुटो, 8वा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहू युती, त्यानंतर मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या भाग्य, पैसा, रिलेशन आणि करिअरवर मोठा प्रभाव टाकणारा आहे। सर्वात मोठा प्रभाव हा तुमच्या भाग्यस्थानावर टाकणारा आहे। 9वा भाव म्हणजे भाग्य, धर्म, गुरु, लॉंग ट्रॅव्हल्स। इथे 4 ग्रहांची युती आहे। याचा परिणाम काय होईल तर भाग्याची साथ जरा कमी मिळेल, कामात अडथळे येतील, प्लॅन्स मध्ये डिले होईल, त्यानंतर मंगळ मार्गी झाल्यावर थोडं सुधारेल। शनी वक्री असल्यामुळे जुने कर्म समोर येतील, म्हणजे जुनं जे काही चुकलेलं आहे ते सगळं समोर येईल। नेपच्यून मुळे काय होईल तर अडचण वाढेल, कन्फ्युजन वाढतील, पण पॉझिटिव्ह पण होईल। सेपरेलिटी वाढेल, देवावर विश्वास वाढेल। सल्ला असा की धैर्य ठेवा। 11व्या भावात हर्षद, इन्कम अचानक वाढेल किंवा अचानक कमी पण होईल। इनएक्सपेक्टेड पैसा मिळेल, अचानक प्रॉफिट आणि अचानक लॉस दोन्ही होईल। स्टॅबिलिटी नाही, सल्ला असा की पैसा सेव्हिंग करा। 11व्या भावात गुरु, खर्च वाढवतो, पण दान, पूजा, ट्रॅव्हल्स, खर्च, फॉरेन कनेक्शन, पॉझिटिव्ह, आध्यात्मिक कल किंवा आध्यात्मिक प्रगती सगळीच वाढते। 2ऱ्या भावात केतू, बोलण्यात कटुता, फॅमिलीमध्ये डिस्कशन आणि सेव्हिंग हे दोन्ही कमी होईल। सल्ला असा की बोलताना जपून बोला। 7व्या भावात प्लुटो, रिलेशनशिप, ट्रान्सफॉर्मेशन, सडन चेंज आणि डीप इश्यूज समोर येतील। मॅरिड लाईफ मध्ये प्रोसेस होऊ शकतो, म्हणजे हा कठीण कालावधी होऊ शकतो रिलेशनशिप साठी सुद्धा आणि वैवाहिक जीवनात सुद्धा। 8व्या भावात बुध आणि राहू, सडन घटना घडतील, अचानक बातमी, हिडन गोष्टी उघड होणे किंवा मानसिक ताण वाढू शकतो। सल्ला असा की पॅनिक होऊ नका, धैर्याने निर्णय घ्या। त्यानंतर 10व्या भावात शुक्र, करिअर मध्ये सपोर्ट, बॉस खुश होतील आणि एक्सप्रेशन वाढेल, क्रिएटिव्ह फील्ड मध्ये फायदा होईल। हा तुमच्यासाठी एक बिगेस्ट रिलीफ आहे, म्हणजे बिगेस्ट चान्स आहे। तर कर्क राशीवाल्यांनो, हा आठवडा कसा आहे तर सांगतो। पैसा येईल पण खर्चही वाढतील, करिअर
ठीक आहे, थोडा सपोर्ट पण मिळेल आणि घरामध्ये जरासं टेन्शन राहील. भाग्य जरासं वीक आहे, पण काळजी करण्याचं कारण नाही. हा आठवडा तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवणारा आहे. या आठवड्यात हे तुम्ही उपाय जरूर करा की सोमवारी शिवलिंगावर जल अर्पित करत जा. तसेच ओम नमः शिवाय चा जप करा. जमल्यास एखादा रघुरुद्र सुद्धा तुम्ही करू शकता. चंद्राला अर्घ्य द्या, त्यामुळे मानसिक शांती मिळेल. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा कर्क राशी. अशा सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.